नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. डे टू डे चालू घडामोडी सिरीजमध्ये आज 23 जुलैच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत ते आपण पाहू. आज केंद्रीय आर्थिक पाहणी अहवाल या संदर्भातचे महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला पाहायचे आहेत. प्रश्न स्वरूपात नाही, डायरेक्ट मी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत सकाळ लोकसत्ता याच्यामधले ते घेतलेलं आहे. बघा, केंद्रीय आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 मध्ये काय काय विचारण्यात आलेलं आहे. चालू वित्तीय वर्षात आर्थिक विकासाचा दर किती टक्के इतका राहील असा वर्तवलेला अंदाज, तर 6.5 ते 7%. तुम्हाला हे एक्झॅक्ट आकडा लक्षातच ठेवायचा असते बरं का, कारण हा आकडा तुम्हाला 6% ते 7% पॉईंट डेसिमलमध्ये बी झालं तरी तुमचं उत्तर चुकीचं असते. पर्यायामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट असंच उत्तर लक्षात ठेवावं लागते अशा बाबतीत. पुढे देशातील बेरोजगारीचे प्रमाण घटले असले तरीही बिगर कृषी क्षेत्रातून 2030 पर्यंत दरवर्षी 78.5 नव्या नोकऱ्या 78.5 लाख नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचे आव्हान सरकारसमोर असेल, अशा प्रकारची ही बातमी आहे. आणि त्यानंतर पुढे आहे, कृषीचा विकास दर 1.4% आला आहे, तो 6 वर्षातील नीचांक आहे. त्यानंतर 2023-24 चा भांडवली खर्च जो आहे तो 9.5 लाख कोटी इतका असून त्यात 28.5% वाढ झालेली आहे. भारताच्या सेवांच्या निर्यातीने 2023-24 मध्ये $341 अब्ज नवा नीचांक नोंदविला. 2022-23 मध्ये 6.7% असलेल्या महागाईचा दर 2023 मध्ये तो कमी होऊन 5.4% आला आहे, कमी झाला आहे महागाईचा दर. पुढे मार्च 2024 अखेर परकीय चलन साठा 11 महिन्यांच्या प्रस्तावित आयातीसाठी पुरेसा असेल. म्हणजे आपण 11 महिने आपल्याकडे जरी काही इन्कम सोर्स नाही आला तरी 11 महिने आपण वस्तू विकत घेऊ शकतो, एवढा पैसा आपल्याकडे झालेला आहे. 2013 पासून थेट लाभांतर हस्तांतरणाद्वारे 36.9 लाख कोटी रुपयांचे हस्तांतरण झाले आहे. म्हणजे DBT विविध स्कीम आहे. आता जसं लाडकी बहीण योजना आहे, शेतकरी सन्मान मानधन, जो डायरेक्ट पैसा एखाद्याच्या व्यक्तीच्या खात्यावर जातो त्याला थेट लाभ हस्तांतरण असं म्हणतात. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीचा वेग 10 वर्षामध्ये प्रतिदिन सरासरी 11.7 किलोमीटरवरून 34 किलोमीटर झालेला आहे. यावर कोणत्या तरी एका परीक्षेत प्रश्न आला होता, त्यामुळे हा प्रश्न आपण सेंटेन्स घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने, आता हे आर्थिक पाहणी अहवाल संदर्भात जे 7-8 पॉईंट होते ते मी कव्हर केलेलं आहे. आता पुढे डे टू डे चालू घडामोडी कसे आहेत ते पाहू. महाराष्ट्र राज्य सरकारने पर्यटन धोरण 2024 जाहीर केले असून येणाऱ्या किती वर्षात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व 18 लक्ष रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे, तर ते 10 वर्ष. मला वाटतं ही कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या परीक्षेत, हे येणाऱ्या 6 महिन्यात वर्षात जे काही परीक्षा असेल यावर प्रश्न येणार. केंद्र सरकार खरीप व रब्बी हंगामातील एकूण किती पिकांना हमीभाव जाहीर करते, तर ते 22 पिकांना हमीभाव जाहीर करते, लक्षात असू द्या. अमेरिकेचे अध्यक्ष डॅश यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. जो बायडन यांनी घोषणा केलेली आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे ते आहेत. आणि रिपब्लिक पक्षाचे कोण आहेत ज्यांच्यावर गोळीबार झाला होता, तर डोनाल्ड ट्रम्प. PR श्रीजेश हे खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी निगडीत आहेत, तर हॉकी ते गोलरक्षक आहेत. आणि पॅरिस येथे जी काही ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धा झाल्यानंतर ते निवृत्त होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणून ते चर्चेत आहेत. आणि तुम्हाला एक सांगतो, बऱ्याच वेळेस तुम्ही ज्यावेळेस न्यूज वाचता त्यावेळेस एखादी खेळाडू आणि तो खेळाचा प्रकार हे पण लक्षात ठेवा. पोलीस भरती, विविध स्पर्धा परीक्षेला अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे. मोस्टली सेंट्रल परीक्षेला तर खूप वेळेस आलेला आहे. त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार कोण आहेत, तर वेंकटरामन अनंत नागेश्वरन. आर्थिक पाहणी अहवाल डिक्लेअर झाल्यामुळं ते चर्चेत आहेत. पुढे नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन या संघटनेच्या स्थापनेला किती वर्षे पूर्ण झाले, तर 75 वर्षे पूर्ण झाले असून या नाटोचे 32 सदस्य देश आहेत. मनिका बत्रा हे खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत, तर टेबल टेनिस या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत. मित्रांनो, ही चालू घडामोडी 5वी आवृत्ती, आता लवकरच हे पुस्तकाचा स्टॉक संपलेला आहे. 6वी आवृत्ती येणार आहे, तर तुम्ही आल्यानंतर मी तुम्हाला कळवेलच, ते तुम्ही विकत घेऊ शकता. घटकनिहाय आहे ते, अशाच प्रकारे प्रश्न स्वरूपात. त्यानंतर ह्या सगळ्या PDF तुम्हाला पाहिजे असतील तर टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून. टर्निंग पॉईंट्स असं नाव टाईप करा, तुम्हाला लोगो आपला दिसून जाईल. आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ह्या जानेवारीपासून ते
आजच्या तारखेपर्यंतच्या PDF तुम्हाला दिसतील. ती व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.